Hello, friends. Today we are going to see our lesson that is 2.2, The House Builder. The House Builder. This story is about a mason who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. या ठिकाणी द हाऊस बिल्डर या ठिकाणी जी काही गोष्ट आहे ती एका मेसनची आहे. मेसन म्हणजे कोण? वन हू बिल्ड्स विथ स्टोन, ब्रिक्स, सिमेंट एक्सेट्रा. म्हणजेच गवंडी, बांधकाम करणारा जो असतो, बांधकाम करणारा जो माणूस असतो गवंडी, त्याविषयीची ही एक गोष्ट आहे. लेट्स सी दॅट lesson in short. The mason was a very good workman. He used to take great interest in his work of building and did it with full dedication. He was very honest in choosing high quality construction material. He took all the measurements of walls, doorways, arcs, etc. perfectly. Whatever he built, his finishing was excellent and appealing. Naturally, the owners of the new houses built would be extremely pleased. जो मेसन होता दॅट इज अ व्हेरी गुड वर्कमन. ही यूज टू टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क. म्हणजेच तो कोणतंही काम, गवंडी हा त्याला त्याच्या हातात कोणतंही काम दिलं असताना, बांधकामाचं काम दिलं असताना तो त्याचं काम अतिशय आवडीने करायचा. अँड डिड इट विथ फुल डेडिकेशन. डेडिकेशन मीन्स कमिटेड टू टास्क ऑर पर्पज. म्हणजे काय डेडिकेशन आहेच, म्हणजे पूर्ण जीव ओतून ते त्या काम करायचं, निष्ठेने काम करायचा. ही वॉज व्हेरी ऑनेस्ट इन चूजिंग हाय क्वालिटी कन्स्ट्रक्शन मटेरियल. ही ऑलवेज चूज म्हणजे बांधकामासाठी लागणारी जे काही मटेरियल आहे, जी काही सामग्री आहे, तो अतिशय चांगल्या क्वालिटीचीच तो चूज करायचा. ही टूक ऑल द मेजरमेंट्स ऑफ वॉल्स, डोरवेज अँड आर्क्स एक्सेट्रा परफेक्टली. जी काही मेजरमेंट आहे, जी काही मापं आहे, मग ती कसली, म्हणजे भिंतीची असेल, वॉल्स, डोरवेज, जे काही प्रवेशद्वार असतील त्याची मापं, किंवा दॅट इज आर्क्स म्हणजे कमानींची जी काही मापं असायची, तो अतिशय बिनचूकपणे तो घ्यायचा. अँड व्हॉट एव्हर ही बिल्ड, आणि जे काही तो बांधायचा, इज फिनिशिंग वॉज एक्सलंट अँड अपीलिंग. जे काही तो बांधायचा किंवा जी काही बांधलेली गोष्ट, प्रत्येक गोष्ट असेल त्याचं फिनिशिंग ते अतिशय आकर्षक असायचं आणि अपीलिंग, सफाईदार असं असायचं. नॅचरली द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज. अँड म्हणजे ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस, जे काही नवीन घर बांधलेले त्यांची जी काही मालक आहे, त्यांनी जर ज्यावेळेस त्यांची घरं पाहिली आणि त्यांना ते घरं पाहिल्यानंतर दे एक्स्ट्रीमली प्लीज म्हणजे हॅप्पी किंवा सॅटिस्फाईड, त्यांना अतिशय आनंद व्हायचा आणि खूप समाधान वाटायचं की खूप चांगल्या पद्धतीने हे बांधकाम झालेलं आहे. इन दिस वे दिस मेसन वॉज व्हेरी गुड पर्सन, व्हेरी गुड वर्कमन in this passage. Then the contractor was also pleased with the mason's good work that fetched him good business. That contractor was also very happy, very satisfied about that the mason's work. तो जे काही गवंड्याचं जो काम होतं, तो कॉन्ट्रॅक्टर जो होता, कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तो जो कंत्राटदार होता, तो सुद्धा खूप हॅप्पी असायचा. त्याला खूप आनंद व्हायचा, तो पण समाधानी होता, कारण त्याच्यामुळे त्याचा गुड बिझनेस म्हणजे चांगला व्यवसाय व्हायचा, चांगला फायदा पण व्हायचा, भरपूर पैसा मिळायचा. सो आफ्टरवर्ड्स द कॉन्ट्रॅक्टेड कॉम्पन्सेटेड हिम हँडसमली. दॅट इज हँडसमली म्हणजेच काय, दॅट इज वी कॅन सेड दॅट भरपूर प्रमाणामध्ये अजिबात काहीच सढळ हाताने तो त्याला पैसा द्यायचा, कारण त्याच्यामुळे त्याचा बिझनेस होत असे. with a very good salary that was sufficient to meet all needs of the mason's family. Means this masons got a very good salary from contractor.
मेसनला कॉन्ट्रॅक्टर जो होता त्याच्याकडनं भरपूर सॅलरी मिळायची, चांगली सॅलरी मिळायची, चांगला पगार मिळायचा आणि जेणेकरून दॅट सॅलरी वॉज सफिशियंट आणि ती सॅलरी त्याच्यासाठी पुरेशी होती. सगळ्या ज्या काही फॅमिलीच्या ज्या काही सगळ्या गरजा आहेत, ज्या काही कुटुंबाच्या सगळ्या गरजा तो पूर्ण करू शकत होता. त्या सगळ्या गरजा तो भागवू शकत होता त्या सॅलरीमधून. एवढी सॅलरी त्याला मिळायची. The mason was working hard with the contractor for many years. He had settled his family nicely and without any scarcity of any kind. That this mason was working hard with the contractor so many years. भरपूर वर्ष तो त्याच्याबरोबर काम करत होता. एकनिष्ठेने काम करायचा. काम करत होता. He had settled his family nicely without any scarcity of any kind. ही सेटल्ड हिज फॅमिली. त्यांनी त्याची फॅमिली सेटल केलेली होती विदाऊट एनी स्कारसिटी ऑफ एनी काइंड. कोणत्याही प्रकारची स्कारसिटी म्हणजे कमतरता नव्हती, कोणत्याही प्रकारचा तुटवडा नव्हता, कोणत्याही गोष्टीचा. एवढा पैसा त्याला मिळत होता. When he became a grandfather, he thought that it was the right time for him to retire. When he became a grandfather, ज्यावेळेस तो आजोबा झाला आणि त्यावेळेस त्याला ही थॉट दॅट इट वॉज अ राईट टाईम फॉर हिम टू रिटायर. आणि त्याला असं वाटलं की हाच एक योग्य वेळ आहे की आता आपल्याला रिटायर झालं पाहिजे, या सगळ्या कामातून आपल्याला निवृत्त झालं पाहिजे. He informed his contractor about his retirement and he was firm about his decision. आणि मग त्यांनी जो काही डिसिजन घेतला तो सगळा डिसिजन त्यांनी आपल्या जो काही कॉन्ट्रॅक्टर होता त्याला तो सांगितला. अँड ही वॉज फर्म अबाउट, आणि तो त्याच्या निर्णयाशी अगदी फर्म होता. त्यांनी जो काही निर्णय घेतला अगदी ठाम होता की नाही, मला आता रिटायर व्हायचं आहे म्हणजे व्हायचंच आहे. कारण मला आता माझ्या जे काही नातवंड आहे त्यांच्याबरोबर काय करायचा होता, वेळ घालवायचा होता. म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला. द कॉन्ट्रॅक्टर वॉज very disappointed. He requested the mason to continue his job. Finally, contractor convinced the mason to build one last house. The mason was agreed. The construction started. The mason did not put his careful attention in his work. His work was rough and was done without interest or dedication. कॉन्ट्रॅक्टर वॉज डिसअपॉइंटेड, म्हणजे जो काही कॉन्ट्रॅक्टर होता तो थोडासा डिसअपॉइंटेड, निराश झाला. मग त्याला बरोबर वाटलं ना, एवढा मोठा म्हणजे दॅट मेसन वॉज व्हेरी गुड वर्कमन, एवढा उत्कृष्ट असा कारागीर आपण गमावणार या विचाराने त्याला कॉन्ट्रॅक्टर जरा डिसअपॉइंट झाला, तो निराश झाला. पण ही रिक्वेस्टेड द मेसन टू कंटिन्यू ही जॉब. आणि मग त्यांनी थोडीशी त्याला विनंती केली. काय विनंती केली की तू कंटिन्यू कर जॉब, काय होतंय. पण आधी तो मेसनने अजिबात ऐकलं नाही, ते मेसन गवंड्याने अजिबात ऐकलं नाही की नाही, तो त्याच्या जो निर्णय होता त्या निर्णयाशी तो ठाम होता. बट फायनली कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मेसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस. आणि नंतर त्या ठिकाणी खूप त्याला कन्व्हिन्स केल्यानंतर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने त्याला कन्व्हिन्स केलं आणि तयार केलं की एक लास्ट फक्त जे काही घर आहे ते तू बांधायचं आहे. द मेसन वॉज अग्रीड. आणि त्या मेसन त्या ठिकाणी तो अग्री झाला, त्यांनी ते मान्य केलं. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. आणि मग असं मान्य केल्यानंतर ती जागा बघण्यात आली. दॅट ए ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ट ॲट द सॉट आफ्टर लोकेशन. ते लोकेशन छान बघण्यात आलं आणि कन्स्ट्रक्शन स्टार्ट झालं. बट द मेसन डिड नॉट पुट हिज केअरफुल अटेन्शन इन हिज वर्क. पण मेसन जो काही गवंडी होता तो त्या कामामध्ये जे काही आपलं अटेन्शन होतं, एक प्रॉपर अटेन्शन, ते अजिबात अटेन्शन तो देऊ शकत नव्हता. त्यांनी ते अटेन्शन अजिबात दिलं नव्हतं. त्याचं चित्त त्या कामामध्ये तो गुंतवू शकला नाही. मग त्यांनी काय केलं, हिज वर्क वॉज व्हेरी रफ. त्याचं वर्क जे होतं कसं झालं, रफ झालं, अतिशय आपण त्याला ओबडधोबडपणे केलं त्यांनी.
ही वॉज डन विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. कोणत्याच प्रकारची आवडीने ती गोष्ट केली नाही, डेडिकेशन नव्हतं, निष्ठा नव्हती, त्या पद्धतीने तो काम करत होता. द बिल्डिंग मटेरियल वॉज लो क्वालिटी. लो क्वालिटीचं बिल्डिंग मटेरियल होतं, चांगल्या पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी त्यांनी साहित्य वापरलं होतं. ही हॅड कम्प्लिटेड हिज वर्क व्हेरी रफली. आणि अतिशय कशाही पद्धतीने जसं होईन तसं होईन त्या पद्धतीने त्यांनी त्याचं काम पूर्ण केलं. बिकॉज ऑफ रफ स्ट्रक्चर, वीक वॉल्स, पुअर फिनिश, द वर्कमनशिप वॉज नॉट गुड ॲट ऑल ॲज डिझाईन. बिकॉज ऑफ रफ स्ट्रक्चर, सगळ्या कसल्या रफ स्ट्रक्चर जे होतं, ओबडधोबड अशी जी काही रचना होती, वीक वॉल्स, कमकुवत अशा भिंती होत्या, आणि पोअर फिनिशिंग म्हणजे अतिशय खराब असं अजिबात सफाईदारपणा त्याच्यामध्ये नव्हता. आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीचं द वर्कमनशिप वॉज नॉट गुड ॲट ऑल ॲज डिझाईन, ज्या पद्धतीने डिझाईन केलं होतं त्या पद्धतीने त्याच्यामध्ये वर्कमनशिप अजिबात जे दिसायला अतिशय खराब दिसत होतं असं ते घर तयार झालं. इट वॉज फार अवे फ्रॉम हिज ओरिजिनल वर्कमनशिप. आणि ते त्याच्याकडं जी काही स्किल होतं त्या मेसनकडं, ते स्किल त्याच्यामध्ये अजिबात उतरलं नव्हतं. इट वॉज फार अवे. आणि ते वर्कमनशिप असणं, त्या चांगल्या उत्कृष्ट अशा ज्या कारागीर होता त्याच्यापासून ते अतिशय दूरवर होतं, ते अजिबात चांगलं झालं नव्हतं. The next part we will see in the next sessions. Thank you, students.